नमस्कार, स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज मी तुम्हाला शेवयाची खीर बनवून दाखवणार आहे। एक महाराष्ट्रीयन आणि सोपा पदार्थ आहे, तो सगळ्याच्याच घरी बनवला जातो। अशी साधी सोपी आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, अशी मी बनवून दाखवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। दाखवते। हे बघा, थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे, हे बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत, ते वेलची पावडर आहे, इथं थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि ह्या आहेत खिरीच्या शेवया आहेत आणि दूध घेतलेलं आहे। चला आता आपण खीर तयार करूया। भांड गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात तूप घालून घेणार आहे। तूप गरम झालेलं आहे, आता आपण यात शेवया घालून घेऊ आणि यात छान अशा भाजून घ्यायच्या शेवया आपल्याला। हे बघा, अशा शेवया आता भाजलेत, आपण त्यात दूध घालून घेऊया। आता आपल्या शेवया छान अशा भाजलेत, आता आपण त्यात दूध घालून घेऊया। मिनिट आपण शेवया दुधात छान अशा शिजवून घेणार आहोत। असं त्याला अधूनमधून असं ढवळायचं, कारण खाली असं चिकटलं नाही पाहिजे। ते आपण नाही ढवळलं तर चिटकू शकतात खाली। आता आपल्या शेवया अशा छान अशा शिजलेल्या आहेत, हे बघू शकता तुम्ही। असं थोडं दाटसरपणा आलेलं आहे दुधाला बी। त्यात मी आपल्या आवडीनुसार, आता मी मगाशी तुम्हाला साखर दाखवली नव्हती, आता दाखवते। ते मी 2 चमचे साखर घालून घेणार आहे। आपल्या आवडीनुसार साखर घालायची। खिसलेलं खोबरं, वेलची पावडर आणि बदामाचे तुकडे केले होते, ते सगळ्यात मी घालून घ्यायचं आणि नंतर छान अशी 2-3 मिनिटं आणखी शिजू द्यायची खीर। हे बघा, आता अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे। खूप छान असे ह्याला खूप असा छान दाटसरपणा आलेला आहे। अशा प्रकारे थोड्याच वेळात, कमीत कमी वेळेत गोडाचा पदार्थ तयार होतो। अशा प्रकारे आपली शेवयाची खीर तयार झाली आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।